असल्ले गावात दारूबंदी असताना देखील गोवा बनावटीची अवैध दारू विक्री होत असल्यानं ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेत संबंधितांना जाब विचारलाय। नुकताच झालेल्या पोलीस कारवाईनंतर ग्रामस्थांनी आरोपी अवधूत श्यामसुंदर वाळके याला दारू विक्रीबाबत जाहीरपणे माफी मागण्यास भाग पाडलं। 7 जून रोजी पोलिसांनी वाळके याच्या गोडाऊनवर धाड टाकून अवैध दारूसाठा जप्त केला होता। त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील दारूबंदीच्या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला। यावेळी अवधूत वाळके यांनी दारू विक्रीची कबुली देत यापुढे गावात गोवा बनावटीची दारू विक्री करणार नसल्याचं आश्वासन दिलं। सरपंच चंद्रकांत डांबरे, पत्रकार भगवान लोके यांच्यासह ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीमुळे युवक व्यसनाधीन होत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप देखील केलाय। पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिलाय। दारूबंदीच्या ठरावाला बाधा आणणाऱ्यांना गावात थारा दिला जाणार नाही असा ठाम इशारा सरपंच चंद्रकांत डांबरे यांनी दिलाय। अमुक दिवस अमुक वर्ष असं करताय या माणसाला तेडी पारायची। त्यांची ऍडिशनल हजेरी पण चालू आहे, त्यांचे लाखाचे बॉन्ड केले, त्यांची हजेरी चालू आहे। दररोज त्यांना दोन्ही ह्यांना वांगणकर पण आणि ह्यांना पण बोलवलेलं आहे। आता ही कालची बातमी, हे पोलीस पण आम्हाला बातमी प्रेसला पण देत नाहीये, तेही लपून ठेवण्याचा प्रयत्न करतात। असंली गावात दारू विक्री करत होतो आणि पोलिसांची रेड पडल्यानंतर मी दारू व्यवसाय आता बंद करणार आहे। असंली गावात परत मी दारू विकणार नाही आणि सर्वांची माफी मागिततो। आणि विषारी दारूचा काय बोल काय दारू विकणार नाही याच्यापुढे परत गोवा बनावटीची दारू विकणार नाही। असल्ले गावामध्ये ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव काही वर्षापूर्वी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे असल्ले गावात सातत्याने दारूबंदीवर चर्चा होते। तरी देखील आमच्या गावामध्ये एक वाळके आणि वांगणकर असे 2 दारू विक्री करणारे गोवा बनावटीचे व्यक्ती आहेत। परवाच्याच दिवशी कणकवली पोलिसांनी वाळके या दारू विक्रेत्याच्या गोडाऊनवर धाड मारली। त्यानंतर गावामध्ये त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता। त्यानुसार काल सायंकाळी संबंधित दारू विक्रेत्यांना समज देण्यासाठी गावातील ग्रामस्थ गोळा झाले आणि या ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तींना कडक शब्दात समज दिलेली आहे। गावात दारूबंदी असताना कोणत्याही प्रकारे आमच्या गावामध्ये दारू विक्री झाली नाही पाहिजे, जर झाली तर पोलिसांनी त्यावर कठोर कारवाई करावी अशी भूमिका गावाची आहे। त्यामुळे लवकरच संबंधित दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडे आणि पोलिसांकडे निवेदन दिले जाणार आहे आणि यापुढे गावात दारू विक्री झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संपूर्ण आमच्या गावाने दिलेला आहे आणि त्या दोन्ही विक्रेत्यांना कडक शब्दात समज दिलेली आहे।